स्किन डार्कन केलीये, दागिने नाहीयेत, कसेही केस असले तरी चालतील, मेकअप नसला तरी चालेल, ती भीती ज्या दिवशी अभिनेत्याच्या मनातनं जाते ना, तेव्हा त्याच्यामध्ये बनचुकेपणा येतो. ती भीती वाटणं, पोटात ती धडधड होणं. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझा हा पेस कशामुळे लागलाय? फक्त आणि फक्त निवेदिता ताईंमुळे. ताई, तुम्ही सुंदर जेवण बनवता हे मला माहिती आहे. आमचं असं झालं की तुम्ही खऱ्या आयुष्यात खानावळ सुरू करा, पण तुम्ही मालिकेमध्ये खानावळ घेऊन आलाय. कृष्णाईच्या लेकीमध्ये तुम्ही आहात, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. एक अतिशय चांगली मालिका. खरं मी आता गॅप घ्यायची ठरवलं होतं आणि जेव्हा ह्या भूमिकेबद्दल विचारणा झाली तेव्हा इतका छान रोल. मी बऱ्याच वर्षात म्हणजे नाहीच जवळजवळ केलाय ग्रामीण ढाच्याचा रोल. त्यामुळे ते बोलणं बघ ना, माझा जो अटायर आहे किंवा थोडस स्किन डार्कन केलीये, दागिने नाहीयेत, कसेही केस असले तरी चालतील, मेकअप नसला तरी चालेल, अशा प्रकारे जे स्वतःला मला प्रेझेंट करायला मिळतंय ते मी खूप 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 मनापासून एन्जॉय करते. आणि मुळात तेजस घाटगे जो आमचा लेखक आहे त्यांनी उत्तम लिहिली आहे मालिका. आणि अनिकेत साने आमचा दिग्दर्शक आहे, त्यांनी खूप उत्तम रीतीने दिग्दर्शित केली. आणि मला आमच्या प्रोड्युसर्स बद्दल सांगावं असं वाटेल. ओशन फिल्म्स हे तीन आमची, ओंकार, सुबोध आणखीन सुजय, अशी ही मुलं आहेत तिघही. मी त्यांना स्पेशली अशोकच्या मुलाला तर मी लहानपणी बघितला, अशोक खड्डेचा मुलगा तो असल्यामुळे. आणि ही तिघही इतक्या स्ट्रॉंगली एक प्रोडक्शन हाऊस म्हणून पुढे आलेत ना, खूप खूप कौतुक वाटतंय मला त्या तिघांचं. तो आमचे सेट येऊन बघा, काय सुंदर सेट बांधलेत, अप्रतिम सेट बांधलेत. आणि सगळ्या कलाकारांच्या सगळ्या सुख सोयींची इतकी उत्तम काळजी घेतली आहे ना. म्हणजे असे मराठीमध्ये स्ट्रॉंग प्रोड्युसर्स आपले आले पाहिजे, जशी ही तीन मुलं आज इतक्या स्ट्रॉंगली उभी राहिली आहेत. त्याच्याबद्दल मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं तिघांचे. खूप सुंदर असं जेव्हा प्रोडक्शन हाऊस चांगलं असेल ना, आणि दिग्दर्शक, लेखक, उत्तम टीम सगळीच. म्हणजे मग काय, फक्त आपण बसून जेवायचं छान. ताई, तुम्ही असं म्हणाल की खूप वर्षांनी तुम्ही हा असा अटायर केलाय आणि जेव्हा स्पेशली ग्रामीण रोल, ग्रामीण आम्ही जेव्हा युट्यूब वरती प्रोमोज येतात, आपल्या झी मराठीच्या इन्स्टा पेज वरती काही फोटोज रिलीज झाले होते, तेव्हा असं झालेलं, ओ माय गॉड, अच्छा आता ह्या इतक्या सुंदर आणि सोज्वळपणे उभ्या राहतायत आणि तो एक वेगळा लुक निर्माण होतो. कधी भीती वाटते का? आपण एक ग्रामीण म्हटल्यावर आपल्याला लोक असे बोलतात की ग्रामीण छान बोलतात किंवा काही बोलत नाही, भाषेवरचा पगडा कॅच करतात. नक्कीच भीती आहेच ना. मला खरं सांगू का, मी कुठलाही माझा रोल असू दे, माझ्या नेहमीच्या ढाच्यातला असू दे, ढाच्यापेक्षा वेगळा असू दे, कुठलीही भूमिका करताना माझ्या मनात भीतीही असतेच की ते मी नीट करू शकेन का नाही. ती भीती ज्या दिवशी अभिनेत्याच्या मनातनं जाते ना, तेव्हा त्याच्यामध्ये बनचुकेपणा येतो. ती भीती वाटणं, पोटात ती धडधड होणं की आपल्याला जमतंय का नाही, तिसऱ्या घंटेच्या आधीचं जे एक पोटामध्ये बटरफ्लाईज आहेत आणि आपल्याला जमेल का नाही वाटणं, हे मला वाटतं प्रत्येक अभिनेत्याच्या तुमच्या कलेशी तुमचा प्रामाणिकपणा असण्याचं लक्षण आहे. मला तर नक्कीच भीती वाटते, कारण मला असं वाटत नाही की मला काही सर्व काही येतंय. मी अजूनही खूप शिकतेय. म्हणजे अजूनही मी एक विद्यार्थिनीच आहे या, कारण हे प्रोफेशन असं आहे ना आणि ही कला अशी आहे ना, तुम्ही जितकं जितकं खोलात जाईल तितकं तुम्हाला अजून नवीन 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 त्याच्यामध्ये शिकता येईल. त्यामुळे मला संपूर्ण कळलं नाही, मला संपूर्ण येते होऊ शकत नाही ना. प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी नवीन वेगळं शिकवत असते, एक वेगळी समृद्धी तुम्हाला देते. त्यामुळे ही भूमिका करताना मी त्याच्याकडे त्याच ह्यानी बघते. मला ही भाषा मला बोलता येईल का ती, ह्याच्याबद्दल मी तशी दिसेन का नाही, लोकांना मी या भूमिकेत आवडेल का नाही, ही सगळी भीती आहे माझ्या मनामध्ये. आणि त्याच्यासाठीच मी म्हणते, आमचा लेखक जो तेजस घाटगे याच परिसरातला असं, त्यांनी इतकी उत्तम संवाद लिहिलेत. आणि ते संवाद आहेत म्हणजे ना, असं नुसतं वाक्य लिहिल्यासारखी नाही आहेत, खरोखरच दोन माणसांमध्ये कशा प्रकारचा संवाद घडावा असं उत्तम लिहिलेला आहे. आणि अनिकेत साने आमचा दिग्दर्शकही खूप उत्तम आहे. तो छान, खूप डेफिनेट याला काय पाहिजे ह्याच्यामध्ये, तो एक छान गायडन्स त्याच्याकडनं मला मिळेल ह्याच्याबद्दल मला खात्री. आणि इतकेच उत्तम सहकलाकार आहेत. माझ्या तिन्ही मुली खूप छान आणि शहाण्या आहेत. आणि बरोबर संजय कुलकर्णी आहेत, ते पण जे माझ्या जनार्दनचं नवऱ्याचं काम करतायत, किंवा साक्षी आहे गांधी, किंवा आपली स्मिता आहे सरवदे, रोहित आहे, सगळी एक खूप छान कलाकारांची फळी आहे सोबत. तुम्ही स्वतः एक आई आहात आणि एक आई म्हणून प्रेझेंट होताना तुम्हाला एक अशी माया, तुमच्याकडे माया आहे हे तुमच्या स्क्रीनवरती पण आम्हाला दिसतं. तर तुम्हाला सेट वरती वावरताना किती मजा येते. आणि तुम्हाला तर 3 मुली आहेत, तर एक
मुली असणं ही एक वेगळी मजा असते ती तुम्ही भरून काढाल आता. नाही नाही, नक्कीच मजा येते. तिन्ही मुली माझ्या खरंच गुणी आहेत, म्हणजे ऑफ द स्क्रीन पण गुणी आहेत. आता तर सुरुवात झाली आहे, बघूया पुढे आम्ही कशा एकमेकींना साथ देऊ. पण माझी खात्री आहे की त्यांना जर मी काही सांगितलं, काही सूचना केल्या तर ते ऐकून घेतील, त्याचं पालन करतील. आणि ऑलरेडी खूप रिस्पेक्ट सगळेच जण देत आहेत. खूप त्याच्याबद्दल मला खूप असं वाटतं, मी खूप म्हणजे मला खूप आभारी आहे मी परमेश्वराची की इतकी आजूबाजूला छान ही तरुण पिढी एवढा मला मान सन्मान देणारी आणि एवढं प्रेम करणारी म्हणाल, तुमच्यासारखे पण सगळेजण. तर मला खूप छान वाटतं त्याच्याबद्दल आणि मजा येते. आणि माझी खात्री आहे प्रेक्षकांना नक्की आवडेल. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला कुठेतरी आपलं प्रतिबिंब या मालिकेतला कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तिरेखेमध्ये बघायला मिळेल. गोड आहात ताई तुम्ही. मग तुम्हाला तुम्हाला खूप रिस्पेक्ट देतात. रोहित कडून तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट आली होती. मी म्हणाली होती की रोहित तू आता ताईंसोबत काम करते, तुला कसं वाटतं? म्हणतो नाही मला खूप छान वाटते, भारी वाटते, जी भाषा तुम्हाला माहिती भारी वाटते, खूप सुंदर वाटते. मला फक्त ताईंच्या जरा धनुष्यबाण घेऊन उभं राहायला सांगितलं. तो खूप म्हणजे मेहनती मुलगा आहे. आणि ही मला असं वाटतं ही विल गो लॉंग वे. कारण जेव्हा तुम्हाला मेहनत करायची इच्छा असते आणि मला काहीतरी शिकायचंय, मला शिकून पुढे जायचंय, हे जेव्हा तुमच्या मनात असतं ना, तेव्हा तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. येस. तुमची घोडदौड कधीच मागे राहणार नाही. जाता जाता फक्त एकच विचारेन, आपण या सुंदर परिसरात आहोत, त्या घाटावर आहोत, आता इथे आरती सुद्धा होणार आहे. तुम्ही ती आरती एन्जॉय करणार आहात. ते खूप कमी वेळा मिळतं सिरियलमुळे. हो, हो, हो. ते कसं वाटतंय? नाटकामुळे आणि सिरियलमुळे इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला फिरायला मिळतं ना, आणि इतक्या वेगवेगळे काय म्हणूया आपण गावं आणि लोकेशन्स बघायला मिळतात. तसं मी कोल्हापूरमध्ये जास्त राहिले, कारण तेव्हा आम्ही सिनेमे करायचो, तेव्हा सगळे सिनेमांचं शूटिंग मोस्टली कोल्हापुरात व्हायचं. त्यामुळे कोल्हापूर खूप मी फॅमिलियर आहे कोल्हापुराशी अगदीच. म्हणून त्यातलं भाषेशी पण कानावर खूप पडली आहे ना. असं नाही की भाषा माझ्यासाठी टोटली नवीन आहे, कानावर खूप पडली आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत पण मला थोडीफार माहिती आहे. बाकीची मदत मला तेजसकडनं होईल आणि अनिकेतकडनं होईल. त्याचबरोबर इतकं सुंदर सातारा हे शहर आहे, किती सुंदर देवळं आहेत. आणि आता नदीकाठ किती छान आहे, हिरवं हिरवं सगळं आहे, छान वारं सुटलंय. ही दीपमालाच मला इतकी आवडते, देवळच इतकं आवडते, किती बसल्यावरती शांत वाटतं. देवळातले दगड बघ ना, ऊन असतं तेव्हा तुम्हाला ते गारवा देतात, आणि जेव्हा तुम्हाला थंड असतं तेव्हा तुम्हाला ते छान उष्णता देतात. असे ते सगळे दगड आहेत. आणि ते शांत पण शांतपणा तेवढा देतात तुम्हाला. 2 मिनिटं तुम्ही शांत मस्त इकडे चिंतन मनन करू शकता तुमच्या धकाधकीच्या आयुष्यात. येस, तुम्हाला अशीच पॉझिटिव्हिटी मिळेल. तुम्ही काळजी घ्या, असेच हेल्दी राहा आणि आम्हाला भेटत राहा. छान वाटतं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही बघत राहा कृष्णाईच्या लेखी सोमवारपासून, म्हणजेच 15 जून पासून रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर.